नमो बुद्धाय जय भीम. श्रावण पौर्णिमा उपोषथ दिन विशेष. थेरवाद बौद्ध परंपरेनुसार अधिकृत धम्मसंगीती. आपण चित्रात पाहू शकता सप्तपर्णी गुंफेत राजगृह येथे सर्व अरहंत भिक्षू आहेत. 500 अरहंत भिक्षूंची ही पहिली धम्मसंगीती झाली आणि अध्यक्ष होते भंते महाकश्यप. यामध्ये सुत्तपिटक थेर आनंद यांनी सांगितले तर विनयपिटक थेर रुपाली यांनी सांगितले. प्रथम धम्मसंगीती इ.स. पूर्व 483 मध्ये झाली. राजगृह येथे महाकश्यप थेर यांच्या अध्यक्षतेखाली विनय व धम्माचे मौखिक संकलन करण्यात आले. ही धम्मसंगीती 6 महिने चालली. 500 अरहंत भिक्षू या धम्मसंगीतीत सहभागी होते. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्यांनी महाकश्यप थेर यांच्या अध्यक्षतेखाली राजगृह येथे सप्तपर्णी गुंफेत ही संगीती भरवली होती. राजा अजातशत्रू यांचे राजाश्रय होते. धम्म व विनयाचे संकलन व संवर्धन करण्यासाठी ही धम्मसंगीती आयोजित करण्यात आली होती. श्रावण पौर्णिमेचे हे पहिले महत्त्व. तर दुसरे महत्त्व आपण फोटोत पाहत असाल अंगुलीमाल. अंगुलीमाल यांचे ऐतिहासिक ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एक दरोडेखोर खुनी कसे भिक्षू होतात आणि धम्माला वाहून देतात असे अंगुलीमाल. तर अंगुलीमालाच्या या परिवर्तनाचा दिवस होय. श्रावण पौर्णिमेला राजा प्रसेनजित यांच्या कौशल देशातील श्रावस्ती या राजधानीत अंगुलीमाल नावाच्या महाभयानक खुनी दरोडेखोराला तथागत भगवान बुद्धांनी आपल्या रिद्धिबलाने जिंकले आणि आपल्या भिक्खू संघात सामील करून घेतले. सर्वांना श्रावण पौर्णिमेच्या उपोषथ दिनाच्या मंगलमय मनोकामना. नमो बुद्धाय जय भीम.